जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी अत्यंत अमानुष पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला। या लाठी हल्ल्यामध्ये काठ्यांना खिळे लावलेले आहेत हे आढळून आलं। सोबतच पॅलेट गनचा वापर केला गेला आहे याची प्रात्यक्षिकं आणि पुरावेच पत्रकार परिषदेमध्ये देशाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजींनी दाखवले। हे सगळं चालू असताना राहुलजींनी संसदेत जोरदार हल्लाबोल करत पोलीस पुरस्कृत जो काही हिंसाचार झालेला आहे त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी एक स्पष्ट भूमिका मांडली। खरं तर ही भूमिका अतिशय न्यायाला धरून आहे। अगदी त्याच वेळेला महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांनी देशातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये चालू असलेली अनागोंदी, वेगवेगळे घोटाळे, पेपरफुटी, भ्रष्टाचार याच्यावर देशभर रान पेटवलेलं आहे। पण अशा इतक्या महत्त्वाच्या कोर इश्यूवरून लोकांचं लक्ष विचलित नाही केलं तर ती भाजपा कसली? भाजपाने नेहमीप्रमाणे हा मुद्दा डायव्हर्ट करायचं ठरवलं। मात्र या वेळेला त्यांचे कॅम्पेन लीड करत आहेत त्या भाजपच्या खासदार आणि आधीच्या अभिनेत्री कंगना राणावत। राणावतने यावरून आता जेनझीला टार्गेट करत त्यांना गटर जनरेशन म्हणण्यापर्यंतची मजल गाठली आणि अनिती, अनाचार, अश्लील, अश्लाघ्य अशा पद्धतीचं हे आंदोलन होतं अशी एक वेगळी टिप्पणी राणा करतात। खरं तर नवनीत कंगना राणावत यांच्या तोंडून अनिती, अनाचार, अश्लील, अश्लाघ्य हे शब्द तरी शोभतात का बरं? ज्या कंगना राणावत म्हणता आहेत की अशा पद्धतीने अश्लीलतेचं सार्वजनिक प्रदर्शन नाही झालं पाहिजे, हसावं की रडावं या बोलण्यावर? अहो, ज्या कंगना राणावतचे चित्रपटच अश्लील आणि अश्लाघ्यतेने भरलेले असतात, अश्लील आणि अश्लाघ्यतेच्या सगळ्या सीमा ज्या चित्रपटांनी ओलांडलेल्या असतात आणि जे चित्रपट सार्वजनिकरित्या पाहिले जातात, जे चित्रपट सार्वजनिकरित्या पाहिले जातात त्या कंगना राणावत, ज्यांच्या चित्रपटांमधून कायम स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्या सगळ्या गोष्टींचा भडीमार दाखवला जातो। स्वतः कंगना राणावतही ते स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करत असतानाचे सीन दिसतात। जणू या ड्रिंकिंगला, धूम्रपानाला, सिगारेट ओढण्याला, दारू पिण्याला, अंगप्रदर्शनाला, अश्लीलतेला, बिभत्सतेला, अनितीला त्या नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करतात सार्वजनिकरित्या त्या कंगना राणावत आता जेनजीला गटर जनरेशन म्हणण्यापर्यंत मजल जाते का? तर म्हणे त्यांची भाषा फार खराब आहे। काय कंगना राणावतला भाजपच्या लोकांची भाषा माहिती आहे का? ज्या भाजपच्या लोकांनी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजींबद्दल वाटेल त्या गलिच्छ शब्दामध्ये टिप्पण्या केल्या, ज्या भाजपने या देशाची सून असणाऱ्या सोनियाजी यांच्या वाढदिवसाला बारगलचा हॅशटॅग चालवला, भाजपच्या कितीतरी भाजप पुरस्कृत असणाऱ्या वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या वाढदिवसाला हे हॅशटॅग चालवल्याचे अनेक पुरावे आता पुढे आलेले आहेत। ज्या भाजपचा म्हणजे पंतप्रधान देशाचा चेहरा असतो, ते देशाचा चेहरा असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये जातात आणि ममता बॅनर्जीबद्दल बोलताना दीदी, ओ दीदी, हा टोन कोणत्या भाषेत, कोणत्या संस्कारात बसतो? काय या टोनमध्ये भाजपच्या महिला आमदारांना, खासदारांना आणि तमाम भक्तिनींना जर या टोनमध्ये बोलण्याची भाषा वापरली तर ती त्यांना चालेल का? बरं, हे तर पंतप्रधान झाले, मग पंतप्रधान इतके पुढे आहेत म्हटल्यावर खासदार काय मागे राहतील का? भाजपचे खासदार रमेश बिधोरी हे बहुजन समाज पार्टीच्या एका खासदाराला सभागृहात कटुये म्हणतात, मुस्लिम खासदाराची बोलताना कटुयेची भाषा वापरतात। तर दुसरे एक खासदार निशिकांत दुबे जो स्वतः अय्याश माणूस आहे, अशा अय्याशी करणारा एक अत्यंत बौद्धिक दिवाळखोर असणारा निशिकांत दुबे या देशाच्या विकासाचा पाया ठेवणाऱ्या पहिले पंतप्रधान नेहरूजींबद्दल बोलताना अय्याश शब्द वापरतो, तेव्हा यांची संस्कृती परंपरा कुठे गेलेली असते? बरं, हे सगळं कमी आहे म्हणून की काय? मग महाराष्ट्र कसा मागे पडेल बरं बाबा? मग महाराष्ट्रात पुन्हा स्पर्धा चालू होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन फ्लोर म्हणजे लोकांशी बोलताना, माध्यमांशी बोलताना देशाच्या सर्वोच्च सभागृहातल्या सदस्याबद्दल, देशाच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलताना म्हणत आहेत की राहुलजींच्या डोक्याची चीप सरकलेली आहे। किती चीप लँग्वेज आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बघा। आणि ते मुख्यमंत्री ऑन फ्लोर, देवेंद्र फडणवीस ऑन फ्लोर, कुत्ते, भाडे के टट्टू अशी तद्दन टपोरी आणि छपरी भाषा वापरतात।
तेव्हा यांना भाषेबद्दल काही जराही म्हणजे विधिनिषेध नसतात. आता नेता इतका पुढे गेलाय म्हटल्यावर कार्यकर्ते मागे राहतील काय? मग देवेंद्रजींच्या स्पर्धेला तशीच तोड देत दुसऱ्या बाई पुढे येतात, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आणि त्या म्हणतात ठाकरेंमध्ये दमच नाही. मुळात दम या शब्दाचा मराठीतला अर्थ त्यांना माहीत आहे का? ठाकरेंमध्ये दम आहे का नाही हे तुम्हाला कसे कळले असा प्रश्न जर नवनीत राणाला विचारला तर किती कळ लागेल बरं? नवनीत राणा कमी आहेत की काय, मग मी कशी मागे राहीन असं म्हणत भाजपच्या दुसऱ्या एक टॅटोधारीन आमदारीन ऑन फ्लोअर सांगते, ऑन फ्लोअर सभागृहामध्ये, की मी असे तर 56 माझ्या तंगड्याला बांधून फिरते. तंगड्याला 56 बांधून फिरणे असं एखादी महिला म्हणत असेल तर ही भाषा कोणत्या संस्कारात बसते? ही भाजप आहे, हे भाजपचे संस्कार आहेत, ही भाजपची सुसंस्कारित भाषा आहे. त्या भाजपने आम्हाला संस्काराचे पाठ द्यावे, त्या भाजपने आमच्या पोराबाळांना संस्कार शिकवावे. मुळात भाजपने हे लक्षात घ्यावं. काही ठिकाणी आंदोलनात कदाचित आक्षेपार्ह भाषा वापरली गेली असेल, अपवादात्मक, पण ती अपवादात्मक भाषा कुणामुळे आली? ही विषवल्ली तुम्ही पेरली आहे. भाजपच्या लावारिस भक्तांनो आणि 40 पैशाच्या हिशोबाने मेसेज पेरणाऱ्यांनो, ही भाषा तुमच्यामुळे आलेली आहे. तुम्ही पेरलेलं आहे हे, आणि तुम्ही जे पेरलं ते उगवून येत आहे. या विषवल्लीला जबाबदार तुम्ही आहात. लोकप्रतिनिधी जर इतक्या गलिच्छ भाषेमध्ये बोलत असतील, सभागृहाच्या आवारामध्ये भांडण करत असतील, एकमेकांची गचोंडी धरत असतील, आई बहिणीवरून शिवीगाळ करत असतील, रोज नवा व्हिडिओ, रोज नवे फोन कॉल हे जर पुढे येत असतील, सोमय्याचे HD व्हिडिओ विसरली नाही आहे महाराष्ट्र. तुम्ही कसल्या संस्काराच्या थापा मारताय, कसल्या वाता मारताय? मला वाटते राणावतबाई फुटेज घेण्यासाठी अशा पद्धतीने बोलणं बरं नाही. संस्कारावर तुम्ही बोलायचं नाही, क्योंकि बात निकलेगी तो दूर तलक जाएगी.